एंटरप्राइजेस आपण बरोबर मैदानाच्या बाहेरून जायचं, मैदानाच्या आतमध्ये कोणीही धावणार नाही आणि मैदानात येत असताना तुम्हाला माहित आहे आपण प्रो कबड्डी बघतो आणि दसपटीतली शिस्त आपल्याला दिसली पाहिजे. लाईनअप व्हायचं, दोन्ही संघ लाईनअप होतील. कोणत्या परिस्थितीत या ठिकाणी वॉर्मअप केला जाणार नाही मैदानात आणि दाखल होताना आपण पाहतो तो संघ आहे आणि या एंटरप्राइजेस कोकरेचा संघ प्लीज आहे. कोकरे संघ, कोकरे संघ, कोकरेचा संघ लाईनअप पटकन येतं का मध्ये, पण मला समालोचन करताना अडचण निर्माण होईल. त्याचबरोबर आपण सूचनांचं पालन करत नाही. पिवळ्या जर्सी मधला जो संघ आहे त्या संघाला मी ताकीद केली होती की आपण मैदानाच्या बाहेरून जावं. दादा लॉबीतून धावला तरी चालेल. पाठीमागे अंतिम रेषा आहे ती सुकाई प्रीमियर लीग 2022 के पहले 5चा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. या सामन्यानंतर पंच म्हणून पाहतो ते बेबाद होता आणि अमोल सावंत अशा प्रकारचे पंच आहेत. कोलकात्याचे बोनस टिकण्याचा प्रयत्न करून 4 नंबरचा सगळ्यात दिल्या या चढाईपटूने पाहून विसर बाजूला या ठिकाणी चढाई केली होती. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःला या ठिकाणी बचावात्मक अशा प्रकारची भूमिका घेत वाचवले, बचाव केलेला आहे. 3 नंबर जास्ती असलेला हा चढाईपटू चढाई करताना आपण बघतोय. ही चढाई असणार आहे ती म्हणजे कोणी संघाचा 3 नंबर जास्ती असलेला चढाईपटू साहिल जाबरे जो पिंपरीमध्ये आहे, उपरारक्षक आणि चांगली भूमिका बजावताना आपण साहिल कडून ही चढाई केली जाईल. 3 नंबर असलेले साहिल मात्र या ठिकाणी ही चढाई संपवतोय. आता मात्र प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. संघ प्रशिक्षक आणि कोचच असतील. कोणी संघाच्या पाठीमागे फक्त संघ प्रशिक्षक आणि कोच असतील, इतर कोणी असणार नाही. कोणीच्या पाठीमागे पहा आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे, पण इतर सगळ्यांना बाजूला करायचं आहे. फक्त प्रशिक्षक आणि संघ मालक थांबले तरी हरकत नाही आणि जादा खेळाडू. 7 नंबर जास्ती घेतलेला चढाईपटू जो कोणीकडून चढाई करतो. महत्वाची चढाई आहे, महत्वाचा लढा देखील आहे. तो कोयकोडे गावचा स्वतंत्र आहे, ही चढाई करतोय. प्रथमेश जोजनची चढाई प्रथमेश जोजन याच्याकडच्या टाळ्यात असत आहे. तो 1 गुण निश्चितपणे प्राप्त करतोय का पाहायच आहे. नंतर मात्र 1 गुण प्राप्त करतो आपल्या क्रीडांगणात. तिसरी चढाई ओढाची चढाई करू या मुलाची स्थिती असताना ही चढाई चढाई करतो. पाहूया ती कोकरे संघाची चढाई आहे आणि कोकरे संघाचा हा महत्वाचा अशा प्रकारच्या चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतो. चौडा पकडला होता. चौडा पकडल्यानंतर 1 गुण बरोबर याच कोहलीच्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात म्हणण्याचं या कोकरूच्या खात्यात गेलं. कोकरू संघाचा हात घोटणी अशा प्रकारचा चढाईपटू त्याच्या पाठीवरती क्रमांक पाहिला आणि त्याचबरोबर त्याची शरीरयष्टी पाहिली तर त्याची फारमस्त अशा प्रकारची शरीरयष्टी अशा प्रकारचा हा चढाईपटू आज कोकरू संघाकडून पडल्याचं आणि एंटरप्राइजेस या संघाकडून खेळताना पाहतोय. विशेषतः सतीजी दळवी यांचे विशेष या ठिकाणी ऋण व्यक्त केले जात आहेत, कारण त्यांच्याकडून जे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे ते फार मोलाचं, महत्वाचं आणि ही स्पर्धा आम्हाला सुरू ठेवण्याकरिता योग्य अशा प्रकारची सहकार्याची भूमिका सतीजी दळवी यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर मात्र 8 नंबर चढाईपटू ही चढाई करतोय. ही चढाई या ठिकाणी कोकरे संघाकडून केली जाणार आहे. कोकरे संघाचा हा 8 नंबर जास्ती घेतलेला चढाईपटू वाट लेटोमध्ये पाहायचंय. समोरच्या संघावरती आक्रमण करतोय. स्वतःच्या बरोबर लाभ बिरकावतोय आणि एका खेळाडूला तो बाद करतोय. बाद केल्यानंतर परततोय. पाठीवरती क्रमांक आहे 7 आणि या खेळाडूचं गाव आहे कळकवणे. कळकवणे संघाचा प्रथमेश जोजन ही चढाई करतोय. प्रथमेश चढाई केली जाते. या चढाईत त्याला कोणत्या प्रकारचे गोल प्राप्त होतो ते स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात गेला. निदान रेषा पार करतोय. 5 चपाईने तो या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात जातोय आणि डाव्या कोपऱ्यातून तो परत मध्य रेषेवरती येतोय. कोणत्याही प्रकारचा गोल प्राप्त होत नाहीये. निर्णय पद्धतीने तो परततोय आणि परतल्यानंतर मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर दिले जाते. ते कोकरे संघाच्या
नावाच्या रेडरकडून रोहित कडून ही चढाई केली जाते. रोहित प्रतीक पाटणकर या ठिकाणी ही चढाई करताना आपण बघतो. प्रतीक पाटणकर मात्र कोणत्याही प्रकारचा दोन चढाई करतोय. निदान रेषा पार करतोय. जोश में होश में खूब बैठे और खूब बैठने के बाद यहाँ पर ये टैकल होते हुए जरूर अच्छा टैकल किया, अच्छी कोशिश की है. अब यहाँ पर कोकड़ी के 3 नंबर वाले खिलाड़ी रेड करने के लिए तैयार है. 5 खिलाड़ी अंदर है, 5 खेळाडू मैदानात आहेत. 2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण निदान रेषा पार करतोय आणि त्यानंतर पहा बोनस देखील पार करतोय. आपल्या हाताचा देखील वापर करतोय. पदयात्रेचा उत्तम प्रकारे वापर करून ही चढाई यशस्वी करण्याचा त्याचा हा प्रयत्न करत असतोय. मात्र कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये, तो मात्र या ठिकाणी निश्चितच परतण्याचा प्रयत्न करणार आहे. निरंक पद्धतीने परतल्यानंतर प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ते म्हणजेच या उभी संघाकडून मोहन गजमल ही चढाई करतोय. कोळीकडून चढाई आहे. मोहन बघूया मनमोहक चढाई करणार का. सगळ्यांना मोहन करण्याची चढाई मात्र कोकणी संघाकडून केली जाते. सैराज कडून चढाई केली जाते. सैराज मात्र बरोबर जातो. हा सैराज एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी पहा हँड टच केल्याचा दावा करतोय. 9 नंबर जर्सी घातलेली या सैराज कडून आज चांगल्या प्रकारची कामगिरी बाद करतोय आणि या ठिकाणी कोकणी संघाला 1 गुण प्राप्त होतोय. कोकणी संघाचा चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतोय. जी महत्वाची चढाई आहे, दूरचा सामना आहे. दुसऱ्या सामन्यातला महत्वाचा अशा प्रकारचा आपण भाग पाहतो. पहिला डबा आहे. पहिल्या डब्यात पहा बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता. शुभम कडून एक चांगला प्रयत्न आहे. सुकाई टायगर कोळी संघाचा शुभम ही चढाई करतोय. आज मात्र त्याच्याकडून या चढाईत कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. तो परततोय. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ते 8 नंबर जर्सी घेतलेल्या या कोकणी संघाच्या महत्वाच्या चढाईपटूकडून म्हणजे प्रतीक पाटणकर ही चढाई करतोय. प्रतीकची चढाई असणार आहे. त्याला रोखण्याकरिता पहा 4 खेळाडू मैदानात आहेत. आणि कोकणी संघाच्या या संघाकडून मात्र टॅकल मध्यरक्षकावरती लाल फिरकावतोय. त्याला बाद करतोय आणि बाद केल्यानंतर मात्र 1 गुण बरोबर पुन्हा एकदा या कोकणी संघाच्या खात्यात प्राप्त होत आहे. 2 नंबरची चढाई आहे. 2-2-2 संघामध्ये 2 रिवायवल होतात. 2 खेळाडू मैदानात येतात. 4 एकूण 5 खेळाडू मैदानात आल्यानंतर मात्र या ठिकाणी 6 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू चढाई करण्याकडे संघाकडून चढाई करतोय. इकडे संघाची महत्वाची चढाई आहे. या चढाई पाहूया. स्वतः कर्णधार शुभम शिंदे कोळी गावचा सुपुत्र आज कोकणी संघातून खेळताना पाहतोय. तर प्रीमियर लीग 2022 मध्ये त्याला या संघातून खेळण्याची संधी प्राप्त झाली आणि कर्णधार पद भूषवतोय. 6 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू या ठिकाणी परत करण्याकरिता विनंती आहे. दुसऱ्या सामन्यातली शेवटची 5 मिनिट असताना बरोबर दोन्ही संघ दोन्ही बाजूला प्रवेशद्वारावरती लाईनअप असतील आणि हे 2 संघ मैदानाच्या बाहेर गेल्या आपण मैदानात यायचंय. ज्या संघाचं पहिलं नाव घेतलं जाईल तो संघ पहिल्यांदा येईल आणि दुसऱ्यांदा नाव घेतलं जाईल तो दुसऱ्या वेळेला मैदानात आतमध्ये येईल. 7 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू आज मात्र या ठिकाणी ही चढाई करतोय. ती म्हणजेच 9 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू कोकणी संघाचा हा चढाईपटू चढाई करताना आपण बघतोय. आर्या एंटरप्राइजेस संघाचे या ठिकाणी हे तो नेतृत्व करतोय. चांगल्या प्रकारचं काम करतोय. पहिल्या डब्यातली ही त्याची महत्वाची चढाई आहे. ज्या चढाईत मात्र त्याला अद्यापही कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. हा 9 नंबर जर्सी घेतलेला हा साईराज जाधव ही रेड करताना आपण बघतोय. यशस्वी करता येत नाहीये. कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने परततोय. आता मात्र वेगळी रणनीती आखली गेली आहे. ही बहुधा 9 नंबर चढाईपटूची ही थर्ड रेड आहे. धूपकंडाची चढाई चढाई करता साईराज चढाई 2 गुण प्राप्त करतो. अमोल सावंत यांचा जर आपण इशारा पाहिला खेळाडू 5 झाले होते. त्यांच्या हातातून शूटिंग असते. अतिशय चपळ अशा प्रकारचे हे पंच आपण पाहतो. थर्ड रेड धूपकंडाची चढाई 7 नंबर कोळी संघाचा सुकाई टायगर संघाचा चढाईपटू ही चढाई करताना बघतोय. जी चढाई चढाई केली जाते. या चढाई पाहिल्या 2 गुण प्राप्त करतोय. साखळी मात्र तोडतोय. साखळी तोडून बरोबर मध्यरेषा पार
करतो, मिडलाईनला टच केल्यानंतर 2 गुण आपल्या खात्यात घेतो, संघाच्या खात्यात देखील घेतोय. 8 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू म्हणजेच प्रतीक पाटीलकर जो ओळीचा सुपुत्र आहे. आज मात्र या संघातून खेळताना उजव्या कोपरे रक्षकाची भूमिका बजावता तो रेड म्हणून भूमिका बजावत असताना त्याला मात्र या ठिकाणी स्ट्रगल मात्र जबरदस्त टायगर कोहली संघाचा चढाईपटू चढाई करताना आपण बघतोय. मजबूत बांधा आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त केल्यानंतर क्षेत्ररक्षण या कोकणी संघाकडून केले गेले. पहिल्या डावात देखील कोकणी संघाने या ठिकाणी आपली जी भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे बजावलेली आहे, चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे आणि पहिला डाव आपल्या बाजूने झुकवण्याचं काम याच कोकणी संघाने घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र कोहली संघाकडून 2 टिपला जातोय. त्यानंतर प्रत्युत्तर दिले जाते. 2 खेळाडू मैदानात सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल या ठिकाणी केलं जाणार का? मात्र सुपर टॅकल केलं जात नाहीये. स्वतःला तो सुरक्षित करू शकत नाहीये, बॅलन्स करू शकत नाहीये. तो मैदानात पडतोय. मैदानात पडल्यानंतर त्याच्यावरती आक्रमण 9 नंबर जर्सी घेतलेल्या या चढाईपटूकडून म्हणजे रेडर कडून केले गेले होते. हाच रेडर 1 गुण निश्चितपणे प्राप्त करतोय. गुण प्राप्त झाल्यानंतर देखील तो टाइमपास करतोय आणि त्याला माहित आहे वेळ काढून धोरण ही वृत्ती या कबड्डीमध्ये जेव्हा आपल्याकडे अधिक गुण असतात त्यावेळेला स्वीकारणं फार अनिवार्य असतं आणि ती अनिवार्यता किंवा ती या ठिकाणी जे कौशल्य आहे ते कौशल्य या ठिकाणी निश्चितच जाऊन बोनस तर निश्चितपणे टिकला. खेळाडू बाद करतो का ते पाहिजे. अजूनही काउंटडाऊन सुरू झाले नाही. अचूक पकड 3 गुण प्राप्त होतात ते कोहली संघ कोकरे संघाला आणि कोहली संघाला मात्र पिछाडीवरती लागतो. 6 नंबर चढाईपटू जी चढाई महत्वाची करतो. या चढाईत पाहूया त्याला मोठ्या प्रकारचा गुण प्राप्त होतो. ते कोकरे संघाचा हा महत्वाचा एक गोष्टी अशा प्रकारचा चढाईपटून चढाई करताना बघतोय. करणार शुभम शिंदे या ठिकाणी ही चढाई करतोय. शुभम शिंदेची चढाई आणि या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने पडतोय आणि 7 नंबर या कोहली संघाच्या चढाईपटूला ही चढाई करावी लागते. जो या ठिकाणी कळकवली गावचा सुपुत्र आहे. प्रथमेश जुजन या प्रथमेशकडून भव्य यश प्राप्त होतं की पहिल्या डावामध्ये प्रथम जो डाव आहे त्या डावात मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करतो का प्रथमेश मात्र या चढाईत कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये. निरंक पद्धतीने परततोय आणि तो परतल्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ते 8 नंबर जर्सी घेतलेल्या या चढाईपटूकडून स्वतः प्रतीक पाटणकर ही चढाई करताना बघतोय. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कोहली टायगर या संघाकडून या ठिकाणी लावलेलं आपण पाहतो. त्याला छेदायचं मात्र या ठिकाणी मध्यरक्षकाकडून अतिशय सुरेख पकड, एक चांगल्या प्रकारची पकड केली गेली आहे. 1 गुण प्राप्त होतोय. तो कोहली संघाला ही सूचना समजलेली आहे की शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना दोन्ही संघ बरोबर प्रवेशावरती लाईनअप असतील. मैत्री स्पोर्ट्स कळकवडी आणि आर्यन स्पोर्ट्स कोहली नाव घेतल्यानंतर लगेचच मैदानात येतील. हा सामना संपल्यानंतर सज्ज असणार आहे. ते 5 मिनिटं शिल्लक असताना बरोबर प्रवेशद्वारासमोर ते 2 संघ आहेत तिसऱ्या सामन्याकरिता. मैत्री स्पोर्ट्स कळकवडी आणि आर्यन स्पोर्ट्स कोहली याच्याकरिता दुसरा पुकार. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आहे आणि या क्षेत्ररक्षणाला मात्र छेदायचं ते कोकरे संघाच्या या महत्वाच्या अशा प्रकारच्या चढाईपटूला जो चढाई या ठिकाणी दुसऱ्या डावातली महत्वाची चढाई करतोय. त्या चढाईत मात्र त्याला अद्यापही कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये आणि कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त झाल्यामुळे तो परततोय 4 नंबर जर्सी घेतलेल्या या चढाईपटूकडून ही कमाल केली गेली होती. आता मात्र चढाई करावी लागणार आहे. 9 नंबर जर्सी घेतलेल्या या चढाईपटूला जो चढाईपटू शुभम कदम आहे या शुभम कदम चढाई केली जाते. शुभम मात्र पाहत मध्यरक्षकावरती त्याने आक्रमण केलं होतं. मध्यरक्षकाचा सहाय्यक स्वतः करणं मात्र या ठिकाणी पाहायचं. चांगली पकड डाव्या कोपऱ्यातून झाली. मध्यरक्षकाची मदत आली असं वाटलं होतं की हा शुभम परतणार की काय, परंतु अंतिम क्षणाला त्याला बरोबर पकडलं जात आहे. त्याला या ठिकाणी रोखलं जात आहे. 9 नंबर जर्सी घातलेल्या या चढाईपटूकडून चढाई केली जाते. आपलं फुटबॉल चांगल्या प्रकारचं करतोय. 2-2-2 आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सामना सुरू होण्यापूर्वी म्हणजे दुसऱ्या डावाचा प्रारंभ होण्यापूर्वी मैत्री स्पोर्ट्स कळकवडे आणि आर्यन स्पोर्ट्स कोहली संघाकरिता पुकार देऊन झालेला आहे. आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं. मैत्री स्पोर्ट्स कळकवडे आणि आर्यन स्पोर्ट्स कोहली आपण प्रवेशद्वाराजवळ या. आदरणीय प्रदीपजी शिंदे
कळकवणे हे या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर बापू सकपाळ, जरूर यहाँ पर ये रेड करते हुए 9 नंबर के खिलाड़ी है, इनका अच्छा काम है। आज के दिन देखेंगे कोहली की टीम के लिए अच्छी करते हैं। जरूर यहाँ पर चकमा दिया था, बीच वाले यहाँ पर खिलाड़ी पे आक्रमण करने की कोशिश की थी, लेकिन उसमें से आते हुए और 1 रन भी प्राप्त करते हुए, तो इसी तरह से 1 रन हासिल करने के बाद 1 पॉइंट हासिल करने के बाद अब रेड करने की जिम्मेदारी इस कोकर की टीम के इन खिलाड़ी को करनी पड़ेगी। खिलाड़ी देखेंगे ज्यादा चौकर में है, ये देखिए क्या कर रहे हैं। 6 नंबर के खिलाड़ी है, 6 नंबर और 9 नंबर के बीच का एक मुकाबला है। अब देखेंगे तो ये 3 नंबर वाले खिलाड़ी है, कोहली की तरफ से यहाँ पर रेड करने के लिए 3 नंबर के खुद कप्तान आकाश सकपाल यहाँ पर रेड करते हुए, आकाश सकपाल की रेड यहाँ पर खाली हाथ वापस आते हुए, लेकिन अब देखिए 3 नंबर वाला खिलाड़ी है, थर्ड रेड स्पेशलिस्ट है, जिनके पास ये मौका है, 3 सेकंड है। कुछ लोग कठिन समय में निकलते हैं, कुछ लोग बिखरते हैं, ये देखेंगे निकलते हैं या बिखरते हैं, लेकिन इस बार ये देखिए क्या कोशिश की, अच्छी कोशिश। राइट कॉर्नर ने इस खिलाड़ी को पूरी तरह से अच्छी तरह से टैकल किया, 1 अंक अपने खाते में प्राप्त किया है। कोहली की टीम का अब यहाँ पर उछलना है भारी है। अब 4 खिलाड़ी अंदर है, ऑल आउट करने का मौका जरूर मिलता हुआ, ऑल आउट करेंगे तो जरूर यहाँ पर एक अच्छी कोशिश, अच्छा यहाँ पर टो टच किया है, लाजवाब टो टच किया है। खुद यहाँ पर खिलाड़ी को भी मालूम नहीं था कि टच हुआ है या नहीं, लेकिन इस बार क्या बात है। नंबर देखेंगे तो अच्छी कोशिश कर रहे हैं, दूसरा हाथ है, दूसरे हाथ में देखेंगे तो 8 नंबर वाले ये खिलाड़ी है जो आज कोकरी की तरफ से रेड कर रहे, दूसरे हाथ में जिन्होंने पहले हाथ में अच्छी कोशिश की थी, ये प्रतीक पाटिल कर रहे हैं, ये बहुत ही अच्छी कोशिश करते थे पूरी तरह से यहाँ पर पीछे करके यहाँ पर जरूर अच्छी कोशिश की थी, लेकिन यहाँ पर कामयाब नहीं होते हुए बोनस लगाने की कोशिश की थी। 3 खिलाड़ी अंदर है, 3 नंबर वाले खिलाड़ी यहाँ पर रेड करने के लिए तैयार भी है। 3-3 वाला मुकाबला है। रेडर के पीठ के ऊपर देखेंगे तो 3 नंबर है, ये 3 नंबर वाले खिलाड़ी यहाँ पर ओली की तरफ से रेड करते हुए खुद आकाश सकपाल है, ये कप्तान है इस टीम के, और टीम के कप्तान की तरफ से ये रेड खत्म होते हुए, और बाद में देखेंगे ना तो ये 8 नंबर वाले खिलाड़ी उन्होंने पहले हाथ में अच्छी यहाँ पर रेडिंग की थी, अच्छा टैकल भी किया, तो वही रेडर अब रेड करने के लिए तैयार है, जिनके पास ये मौका है, दूसरे हाथ में अच्छी कोशिश कर रहे थे और एक किए पीछे गए थे। जरूर यहाँ पर बीच वाले कॉर्नर पर यहाँ पर टॉप ये बोनस लगाने की कोशिश की थी, लेकिन इस बार ये काउंटडाउन शुरू होने के बाद कोई भी जरूरत नहीं थी, बोनस लगाने की कोशिश की थी, ये आकाश रेड करने के लिए तैयार है। ये 3 नंबर वाले खिलाड़ी है, खुद कप्तान है शुभम शिंदे है। इस बार ये देखिए क्या कर रहे हैं, गलती करते हुए आकाश की तरफ से यहाँ पर पकड़े आर्या एंटरप्राइजेस कोकरे विरुद्ध सुकाई टायगर कोहली, अशा प्रकारचा आपण सामना पाहतो। सुकाई टायगर कडून क्षेत्ररक्षण तर आर्या कोकरे संघाकडून या ठिकाणी ही चढाई केली जाते, आर्या एंटरप्राइजेस संघाकडून ही चढाई मात्र चांगल्या प्रकारे केली जाते। 15-18 अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। 15 गुण कोकरे संघाच्या खात्यात मंडळाचं, आर्या एंटरप्राइजेसच्या खात्यात तर सुकाई टायगर कोहली संघाच्या खात्यात एकूण 15 गुण आहेत। एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली, दुसऱ्या डावामध्ये एक आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला होता। अशा प्रकारची खेळी अपेक्षित नाहीये, कारण 3 गुणांची आघाडी समोरच्या संघाकडे आहे। अशा वेळेला आपण आक्रमण करणं गरजेचं आहे। ते 3 गुण या ठिकाणी पिछाडीवरती टाकण्याकरिता गुण प्राप्त करणं हे या कोहली संघाकरिता अत्यावश्यक आहे, मात्र तो करत नाहीये। 18-15 सुकाई टायगर 18 गुण तर कोकरे संघ 15 गुण। अतिशय सुरेख खोलवर जातोय, बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच
कुकरे संघाचा हा चढाईपटू सुकाई टायगर संघाकडे गुणांची आघाडी आहे. 7 नंबर जर्सी घेतलेला सुकाई टायगर संघाचा हा चढाईपटू टायगर म्हणून या ठिकाणी चढाई करतोय. आपण पुकार दिलेला आहे. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना मैत्री स्पोर्ट्स कळकवडे आणि आर्यन स्पोर्ट्स कोहली आपण प्रवेशद्वारावरती या. चला लवकरात लवकर मैत्री स्पोर्ट्स क्लब कळकवडे आणि आर्या स्पोर्ट्स कोहली लवकरात लवकर प्रवेशद्वारावरती येतील. चला मात्र अतिशय शांतपणे करतोय, संयमाने करतोय, कारण त्याला माहित आहे की आपल्या खात्यात 3 गुणांची आघाडी आहे. 100 डू ऑर डायची चढाई असणार आहे. या चढाईत पाहूया तो काय करतो ते. कोकणे संघाचा हा महत्वाचा अशा प्रकारचा 9 नंबर जर्सी घातलेला साईराज जाधव ही चढाई करतोय. साईराज जाधव कडून महत्वाची चढाई आहे. 18-15 अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. या सामन्यात मात्र दुसऱ्या डब्यात चांगल्या प्रकारची पकड प्राप्त केली ते उजव्या रक्षकाने चांगल्या प्रकारचं आक्रमण केलं आणि त्यानंतर या चढाईपटूला रोखलं. शेवटची 5 मिनिटं गुण 19-15 अशा प्रकारचं गुण झालं. चढाईपटू या ठिकाणी आक्रमण करणार का? तो आक्रमण करतो आणि आक्रमण करत असताना त्याला कोणत्याही प्रकारचं गुण प्राप्त होत नाहीये. निदान रेषा पार करतोय. एकूणच कमीच आहे. बोनस देखील प्राप्त होतोय आणि एकूण या चढाईत गुण प्राप्त होत आहेत ते 2 गुण प्राप्त होते. एकूण 3 गुण प्राप्त होतात. आता मात्र या ठिकाणी पकडले जाते. आणि खरा प्रयत्नात कर्णधार या ठिकाणी ही चढाई करताना आपण पाहतोय तो म्हणजे आकाश शक्पा. कोहली संघाने पहा दुसऱ्या डावामध्ये कमबॅक केलाय. शेवटची 5 मिनिटांपेक्षा कमी कालावधी असताना या ठिकाणी चढाई करतोय. पुकार देऊन झालेला आहे. मैत्री स्पोर्ट्स कळकवडे आणि आर्या स्पोर्ट्स कोहली शेवटची 4 मिनिटं असतात. ते खेळून मैदानात आहेत. पहिल्या डावामध्ये पूर्णतः कोकणे संघाने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र दुसऱ्या डावात कमबॅक केलाय कोहलीच्या संघाने. जो कोहली संघ सुकाई टायगर या नावाखाली खेळताना आपण पाहतोय. सुकाई टायगर कोहली संघ टायगर सारखी कामगिरी करतोय. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रफळ आहे. आणि संघाला दुसऱ्या डब्यात झुकवण्याचं काम याच संघाने केले. चांगल्या प्रकारची कामगिरी आहे. चांगल्या प्रकारचे टॅकल देखील झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारची या ठिकाणी रेड रेडिंग देखील चांगल्या प्रकारची डाव्या रक्षकाला मदत येत नव्हती. अखेरीस मात्र या ठिकाणी मदत आलीच्या खात्यात आणखी एक गुण घेतोय. 1 गुण प्राप्त केल्यानंतर आता मात्र 2 नंबर जर्सी घातलेला हाच कोहली संघाचा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. ही चढाई त्याच्याकरिता महत्वाची आहे आणि कळकवडे गावचा शुभम या ठिकाणी चढाई करतोय. शेवटचे 3 मिनिट शिल्लक. 2 खेळाडू मैदानात आणि चढाई मात्र या ठिकाणी केली जाते. या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाही. शुभम कदम ही चढाई करतोय. चढाईची जबाबदारी स्वतःच्या खात्यावरती घेऊन नाही तर मध्यावरती टाइमपास करतो. टाइमपास केल्यानंतर त्याला खंडपट्टी आहे. कोहली संघाने मात्र म्हणजे टायगर सुकाई टायगर या संघाने दुसऱ्या डब्यात समोरच्या संघाला निश्चितच या ठिकाणी त्याचा गर्वहरण केलेला आहे. आणि गर्वहरण केल्यानंतर मात्र तोच कोकणी संघाचा चढाईपटू चढाई करतो. 2 नंबर जर्सी घातलेली आहे. 2 नंबर जर्सी घातलेली या चढाईपटूकडून ही चढाई मात्र निरंक पद्धतीने तो पूर्ण करतो. पूर्ण केल्यानंतर मात्र पृथ्वी जाणार आहे ते 9 नंबरच्या जर्सी घातलेली या चढाईपटूकडून 2 ओव्हरची चढाई. साईराज जाधव या ठिकाणी आज ही चढाई करतोय. तो साईराज खोलवर जातोय आणि त्या ठिकाणी टच करण्याचा प्रयत्न करतोय. एकाच चढाई मैदानात आले तो कोकणी संघाचा चढाईपटू बाकी कशा प्रकारची चढाई करत होते. या चढाईत मात्र पहा 2-2 आणि 1 अशा प्रकारचे क्षेत्रक्षण आहे. या क्षेत्रक्षणातून मात्र चूक केली गेली. 1 नंबर जर्सी घातलेला चढाईपटू ही चूक करत होता आणि त्याकडून मात्र चढाईपटूला संधी प्राप्त झाली. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आणि 2 मिनिटं शिल्लक असताना पाहूया शांत संयमाने चढाई केली जाणार आहे. पुकार देऊन झालेला आहे. आर्यन स्पोर्ट्स कोहली आणि मैत्री स्पोर्ट्स कळकवडे आपण बरोबर प्रवेशद्वारावरती आलेले नाहीये. कळकवडे संघ आणि कोहली संघ, आर्यन स्पोर्ट्स कोहली आणि मैत्री स्पोर्ट्स कळकवडे. चला लवकरात लवकर आपण प्रवेशद्वारावरती या. केली जाते. 2-2-2 अशा प्रकारचे क्षेत्र खोलवर जातोय. या ठिकाणी चूक केली आहे.
सलग दुसऱ्यांदा ही चूक होते आणि दुसरी चूक झाल्यानंतर 2 गुण या ठिकाणी कोकरेच्या खात्यात जातात. मैत्री स्पोर्ट्स कळकवणे, आर्यन स्पोर्ट्स ओळी, लवकरात लवकर आपण प्रवेशद्वारावरती या. चला लवकरात लवकर हे दोन्ही संघ प्रवेशद्वारावरती येतील. मैत्री स्पोर्ट्स कळकवणे, आर्यन स्पोर्ट्स ओळी. शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आता फक्त 60 सेकंद शिल्लक आहेत. आम्ही आपली वाट पाहतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, 60 सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. मैत्री स्पोर्ट्स कळकवणे आणि आर्यन स्पोर्ट्स ओळी. या ठिकाणी पाहायचं आहे, कोणत्याही प्रकारची गरज नसताना पकडण्याचा प्रयत्न केला होता. चढाई 2-2 आणि 1-1 अशा प्रकारचे त्रिशूळ आहे. 3 जे खेळाडू आहेत ते एकटे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो. शेवटच्या या ठिकाणी महत्वाचा आपण खेळ पाहतोय. सुकाई गुण मात्र या ठिकाणी कोहलीच्या खात्यात जातोय. त्यानंतर मात्र चढाई केली जाते कोकरे संघाकडे. कोकरे संघाचा हा चढाईपटू या ठिकाणी खेळाडू बाद चढाईपटू बाद होतोय. 1 गुण पुन्हा एकदा कोहलीच्या खात्यात जातोय. दरम्यान सामना संपतोय आणि सामना संपल्यानंतर विजयाचा शिल्पकार ठरतोय तो संघ आहे सुकाई टायगर कोळीचा संघ विजयी ठरतो. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि एंटरप्राइजेस कोकरे संघाचे देखील या ठिकाणी ऋण व्यक्त केले जातात. सुकाई क्रीडा